नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती देखील सांगणार आहोत. यामध्ये आपण मित्रांनो डिस्कशन करणार आहे बघा सायबर सिक्युरिटी ह्या कोर्सच्या विषयी. कारण मागच्या वर्षी मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं, की सायबर सिक्युरिटी हा कोर्स जो आहे तो सर्वांना कंपल्सरी आहे आणि मी हे पण सांगितलं होतं, की तो कोर्स कोणासाठी आहे आणि तो कोर्स कोण करू शकतं आणि तो कोर्स कोणासाठी कंपल्सरी आहे. ठीक आहे आणि तो किती वेळामध्ये करायचा आहे, त्याची लास्ट डेट काय असणार आहे, एक्झाम केव्हा होईल वगैरे, वगैरे संपूर्ण गोष्टी ज्या तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. तरी देखील मी तुम्हाला आता बरेच काही नवीन विद्यार्थी आपल्या चॅनलवरती जुळलेले आहेत. त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ सांगणं खूप महत्त्वाचं आहे आणि काही तुमच्या मनातले काही प्रश्न किंवा तुमचं काही थोडंफार जे कन्फ्युजन वगैरे होतं ते देखील आपण या व्हिडिओमध्ये दूर करणार आहोत. व्हिडिओ मित्रांनो थोडासा लंबा होऊ शकतो, पण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्या सर्वांसाठी. त्यामुळे हा व्हिडिओ देखील तुम्हाला या ठिकाणी बघणं आहे. ओके. आता बघा या ठिकाणी जे आहे आपल्याला सायबर सिक्युरिटी म्हणजे काय सर्वांना माहिती असेल. सायबर सुरक्षा अभ्यासक्रम म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. सायबर सिक्युरिटी एज्युकेशनमार्फत जो आहे हा प्रोग्राम्स प्रत्येक युनिव्हर्सिटीला हा लागू केलेला आहे. पुणे विद्यापीठ असेल, मुंबई असेल, संभाजीनगर असेल, अमरावती असेल, ठीक आहे, नागपूर असेल किंवा जी काही आपली वाय-सी-एम असेल. तर सर्व युनिव्हर्सिटीमध्ये जो आहे हा सायबर सिक्युरिटी कोर्स प्रत्येकाला कंपल्सरी लागू केलेला आहे. ओके. तर आता हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कोर्स कोणासाठी असणार आहे, याचा कालावधी किती असणार आहे, केव्हा पूर्ण करायचा आहे, किती महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे, जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी आहे का वगैरे, वगैरे. संपूर्ण गोष्टी ज्या मित्रांनो आपल्या या ठिकाणी ह्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. ओके. आता बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, की ही जी नोटीस आहे, ही नोटीस जी आहे बघा डिसेंबर 2024ला म्हणजे मागच्या वर्षी ही नोटीस आली होती. याची ॲक्चुअली डिटेल जी आहे ती खूप पहिले अगोदर आली होती यामध्ये डिस्कशनमध्ये 2022मध्येच. परंतु अंमलबजावणी याची जी आहे ती डिसेंबर 2024मध्ये झाली होती. बरोबर. आता सायबर सिक्युरिटी याबद्दल आपण थोडंसं या ठिकाणी बघूया, समजून घेऊया याबद्दल नक्की काय सांगितलेलं आहे. सायबर सुरक्षा अभ्यासक्रम अनिवार्य ऑडिट कोर्स हा सर्वांना कंपल्सरी कोर्स आहे. अनिवार्य म्हणजे काय? प्रत्येकाला कंपल्सरी आहे. विद्यापीठ अनुदान आयोग ज्याला आपण यू-जी-सी म्हणतो, त्यांनी जे आहे एक संदर्भ पास केला होता 2022मध्ये. त्याच्या निर्देशानुसार 28 मे 2024 रोजी घेण्यात आलेल्या विद्वत परिषदेतील विषय 63.3.15.3 नुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सायबर सुरक्षा अभ्यासक्रम लागू केला आहे. ह्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 24-25 पासून केलेली आहे. आता चालू वर्ष जे आहे ते 25-26 आहे. म्हणजे मागच्या वर्षी जे आहे याची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. केव्हा आली होती बघा? 28 मे 2024 म्हणजे मागच्या वर्षी जे जूनचा पोर्टल होता ॲडमिशनसाठी, तेव्हापासून जो आहे कोर्स प्रत्येकाला कंपल्सरी लागू करण्यात आला होता. बरोबर? आता यामध्ये हे वाचून तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल. आता समर बघूया यांनी काय सांगितलेलं आहे ते. संरचना म्हणजे याचं जे काही स्ट्रक्चर वगैरे आहे ते कशा प्रकारचं असणार आहे बघून घ्या. सायबर सुरक्षा अभ्यासक्रम हा एक ऑडिट कोर्स असून त्यासाठी श्रेयांक नसले तरी तो शैक्षणिक वर्ष 24-25 पासून पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शिक्षणक्रमांना अनिवार्य करण्यात आला आहे. श्रेयांक नसले म्हणजे थोडक्यात काय? याला तुम्हाला कुठलेही क्रेडिट्स पॉइंट्स वगैरे काही मिळणार नाहीये किंवा याने तुमच्या डिग्रीमध्ये किंवा याने तुमच्या मार्कशीटमध्ये किंवा याने तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला कुठलेही एक्स्ट्रा मार्क्स मिळणार नाही. परंतु हा कोर्स जो आहे तो सर्वांना कंपल्सरी आहे. बरोबर? म्हणजे हा जो कोर्स आहे, हा सर्वांना कंपल्सरी आहे. याचा तुम्हाला फायदा नॉलेज म्हणून तुम्हाला भरपूर होणार आहे. ऑडिट कोर्स म्हणून भरपूर नॉलेज याचा तुम्हाला तुम्हाला फायदा होणार आहे, एक माहिती म्हणून. परंतु याचा तुम्हाला कुठलाही एक्स्ट्रा पॉइंट्स किंवा एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला तुमच्या अकॅडमिक सेशनमध्ये किंवा तुमच्या मार्कशीटमध्ये किंवा तुमच्या सिलेबसमध्ये तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीये. परंतु हा जो विषय आहे, हा सर्वांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे, म्हणजे अनिवार्य करण्यात आलेला आहे. हा अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे. याचं मीडियम जे आहे मित्रांनो, ती प्रायमरी मीडियम ही मराठी असेल. तुम्हाला जर इंग्लिश मीडियम पाहिजे असेल, तुम्ही इंग्लिश मीडियम देखील यामध्ये घेऊ शकता. मूळ शिक्षणक्रम पूर्ण करण्यापूर्वी सायबर सुरक्षा अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तो उत्तीर्ण झाल्यानंतरच त्याचे स्वतंत्र प्रमाणपत्र देण्यात येईल. सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र मिळेल. प्रमाणपत्र व पदविका शिक्षणक्रमांना हा अभ्यासक्रम लागू नाही. आता बघा हे जे काही डार्कमध्ये बघा तुम्हाला बोल्डमध्ये काही याच्यामध्ये तुम्हाला काही लाईन्स दिलेल्या आहेत. हे जे वाक्य आहे याचा तुम्हाला अर्थ समजून सांगतो मी. पहिली गोष्ट म्हणजे बघा आता मित्रांनो, सायबर सुरक्षा हा जो अभ्यासक्रम आहे, हा प्रत्येकाला कंपल्सरी केलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला याचा देखील तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण केला म्हणून तुम्हाला जे आहे एक प्रमाणपत्र देखील त्यामध्ये मिळणार आहे ऑनलाईन मार्फत तुमच्या मेलवरती, बरोबर. आता हे कुठे मिळणार, काय मिळणार यावर आपण नंतर डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत आणि या संदर्भात आपण मागच्या वर्षी देखील मित्रांनो व्हिडिओ बनवलेला होता. आपल्याकडे एक सीरीज देखील आपण अपलोड केलेली आहे आपल्या ॲपवरती. आपल्या ॲपमध्ये सायबर सिक्युरिटीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन जे आहे सायबर सिक्युरिटीचं जे आपलं जे काही ॲप आहे, सॉरी सायबर सिक्युरिटी जो काही याच्यामध्ये आपण कोर्स ॲड केलेला आहे, तो कोर्स देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला मॉड्यूलची उत्तरं कशी लिहायची, टेस्ट कशा द्यायच्या, फायनल एक्झाम कशी द्यायची, चांगल्या मार्कांनी पास कसं व्हायचं, संपूर्ण माहिती आपण तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे. ओके. आता बघा समोर जे आहे या ठिकाणी बघा,
सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र मिळेल. बघा इथे काय दिली त्यांनी, सायबर सुरक्षा हा जो अभ्यासक्रम आहे, याची परीक्षा तुम्ही दिली आणि तुम्ही त्यामध्ये जर पास झाले, तरच तुम्ही जे तुमचं काही डिग्री करत असाल, पी-जी करत असाल, यू-जी करत असाल किंवा काही तुम्ही बी-ए, बी-कॉम करत असाल, तरच तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट जे आहे ते देण्यात येईल. म्हणजे थोडक्यात काय, जर तुम्ही हा कोर्स पूर्ण केला नाही, तर तुम्हाला तुमचं जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते मिळणार नाही. तुमचा फायनल रिझल्ट जो आहे तो पेंडिंग ठेवला जाऊ शकतो. म्हणजे हा थोडक्यात काय, तर हा जो सायबर सिक्युरिटी कोर्स आहे, हा सर्वांना कंपल्सरी आहे. परंतु त्यांनी बघा ब्रॅकेटमध्ये परत सांगितलं आहे, प्रमाणपत्र म्हणजे आपण सर्टिफिकेट म्हणतो व पदविका म्हणजे डिप्लोमा. शिक्षणक्रमांना हा अभ्यासक्रम लागू नाही. म्हणजे जे विद्यार्थी फक्त सर्टिफिकेशन कोर्स करत आहेत वाय-सी-एममध्ये किंवा जे विद्यार्थी फक्त डिप्लोमा करत आहेत, तर त्यांना हे कंपल्सरी नाही आहे. परंतु तुम्ही जर समजा एखादी डिग्री घेत असाल, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी कुठली डिग्री असेल, फुल टाईम म्हणतो आपण, जी डिग्री असेल 3 वर्षांची, 4 वर्षांची किंवा 2 वर्षांचं तुम्ही पी-जी करत असाल, तर तुम्हाला हे सर्वांना कंपल्सरी आहे. जसं तुम्ही या जी-आरमध्ये तुम्ही या ठिकाणी वाचलं असेल. ओके. समोर जाऊया आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी, कालावधी. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी पदवी स्तरावरील शिक्षणक्रमांना 3 वर्ष नियुक्ती कालावधी, तर पदव्युत्तर स्तरावरील शिक्षणक्रमासाठी 2 वर्ष नियुक्ती कालावधी आहे. आता बघा, पदवी स्तरावरील म्हणजे आता तुमची पदवी जी आहे मित्रांनो ती 3 वर्षांची असते, बरोबर? आता समजा तुम्ही मागच्या वर्षी तुम्ही फर्स्ट इयरला होता. आता यावर्षी तुम्ही सेकंड इयरला आहात. म्हणजे तुम्ही जर यावर्षी जर का ॲडमिशन घेतलं, तर तुमच्याकडे राहिले फक्त 2च विषय, सेकंड इयर आणि थर्ड इयर. तुम्हाला ह्या 2 वर्षामध्ये हा प्रोग्राम पूर्ण करायचा आहे. परंतु तुम्ही जर समजा यावर्षी फर्स्ट इयर ॲडमिशन घेतलं असेल नवीन पोर्टलवरती किंवा जुन्या पोर्टलवरती, तर तुमच्याकडे जर तुमच्याकडे आता 3 वर्ष आहे डिग्री पूर्ण करण्यासाठी, बरोबर? तर तुम्हाला 3 वर्षामध्ये तुम्ही हा कोर्स केव्हाही पूर्ण करू शकता. आणि जे काही तुमचं पदव्युत्तर पदवी आहे, जसं की समजा पी-जी करता तुम्ही, बरोबर? तर पी-जी हे 2 वर्षांचं असतं. जर तुम्ही यावर्षी फर्स्ट इयर ॲडमिशन घेतलं असेल, तुमच्याकडे 2 वर्षामध्ये हा पूर्ण करायचा आहे. जर तुम्ही यावर्षी सेकंड इयरला असाल, तर तुम्हाला 1 वर्षामध्ये हा पूर्ण प्रोग्राम पूर्ण करायचा आहे. आणि ज्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी म्हणजे ज्याला आपण बिलीप म्हणतो, ते जर का तुम्ही या ठिकाणी करत असाल, तर तुम्हाला 1च वर्ष टाईम मिळेल आणि तुमचं जे या ठिकाणी एम-लिप देखील असेल किंवा बिलीप देखील असेल, तुम्हाला यामध्ये 1 वर्षामध्ये हा प्रोग्राम पूर्ण करायचा आहे. कारण तुमचं जे बिलीप आहे ते 1 वर्षाचं असतं आणि एम-लिप देखील 1 वर्षाचं असतं. बघा यामध्ये तुम्हाला 1 वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे. आणि जे काही बी-सी-ए प्रोग्राम असेल किंवा बी-ए, बी-कॉम प्रोग्राम असेल, यांना जे आहे तुम्हाला हे देखील 2 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे. ओके. आता सर्वांना एक गोष्ट समजली. तुमचं बी-ए असेल, बी-कॉम असेल, कुठलाही प्रोग्राम असेल, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट सोडून तुम्हाला हा कोर्स पूर्ण करणं कंपल्सरी आहे. आता याची नोंदणी कुठे करायची, काय करायची, कसं करायचं आहे तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगतो. आता समोर बघूया आपण शुल्क म्हणजे यासाठी बघा फीस किती आहे. सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाचे शुल्क ₹500 आहे. एकदा शुल्क भरल्यानंतर विद्यार्थ्याकडून सदर अभ्यासक्रम उत्तीर्ण होईपर्यंत त्याच्याकडून कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी प्रवेश केलेल्या मूळ शिक्षणक्रमाच्या व्यतिरिक्त हे शुल्क आहे. थोडक्यात काय, तर या सायबर सिक्युरिटीसाठी तुम्हाला ₹500 एवढी ऑनलाईन फी भरायची आहे. तुम्ही ॲडमिशन करताना जी काही फी भरलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त ही वेगळी फी असणार आहे. असं नाही की तुम्ही समजा 4,000 मध्ये ॲडमिशन घेतलं असेल फर्स्ट इयर, सेकंड इयरला, तर त्यामध्ये हे समाविष्ट नाही आहे. यासाठी तुम्हाला पैसे पण वेगळे भरायचे आहेत. फीस पण म्हणजे थोडक्यात फीस वेगळी भरायची आहे आणि प्रवेश देखील वेगळा घ्यायचा आहे. ओके. आता बघा जे काही रजिस्ट्रेशन नोंदणीची प्रक्रिया आहे ती कशाप्रकारे दिलेली आहे. सदर अभ्यासक्रमाला नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करून आपले ॲप डाउनलोड करावे व आवश्यक ती माहिती भरून अभ्यासक्रमाचे शुल्क या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते भरायचे आहेत. बरोबर. आता अभ्यासक्रमाचे शुल्क कुठलं भरायचं आहे, जे ₹500 तुम्हाला सांगितलेलं आहे, ते तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे. आता ही कुठली लिंक आहे, थोडंसं आपण खाली येऊया. इथे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, ॲप डाउनलोड करण्यासाठी विद्यापीठाने खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा. आता बघा या ठिकाणी विद्यापीठाचं ॲप्लिकेशन आहे. Androidसाठी बघा दिलेलं आहे. mkcl.ycmu, iOसाठी देखील दिलेलं आहे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता YCMU स्टुडंट. तर थोडक्यात काय, तर जे YCMचं जे काही स्टुडंट ॲप आहे, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. हे YCME स्टुडंट ॲप जे आहे मित्रांनो, हे तुम्हाला घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे. ओके. आता या ॲपमध्ये नोंदणी कशी करायची, काय करायची, याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल, संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. तर सर्वांनी जे आहे आपलं याचं आय बटन तुम्हाला वरती या ठिकाणी बघायला मिळेल. तर हे जे आय बटन आहे, यावर तुम्ही जे आहे क्लिक करून हा व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्हाला याची लिंक जी आहे मित्रांनो, ती व्हिडिओ डिस्क्रिप्शनला देखील दिलेली आहे. आणि iPhoneवाल्यांसाठी देखील iPhoneमध्ये हे ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे, YCME स्टुडंट म्हणून. परंतु सध्या iPhoneमध्ये हे ॲप काम करत नाही आहे. तर आपण जे आहे Androidमध्येच हे ॲप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन वगैरे करावं. ठीक आहे. एकदम सोपी पद्धत आहे. बाकी तुम्हाला ज्यावेळेस मित्रांनो आयडी पासवर्ड वगैरे मिळेल सायबर सिक्युरिटीचा, त्यावेळेस तुम्ही ज्या मित्रांनो अशा प्रकारे या पोर्टलवरती बघा yex.mkcl.org yex ठीक आहे. अशा प्रकारची वेबसाईट आहे. यावर जाऊन तुम्ही या ठिकाणी लॉगिन करू शकता. अशा प्रकारे तुमची प्रोफाईल वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर मित्रांनो हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा तुम्ही ₹500 फीस भरसाल. 1 ते 2 महिन्यामध्ये तुमचं ॲडमिशन अप्रूव्ह होईल. तुम्हाला आयडी पासवर्ड त्या ठिकाणी जे आहे तुमच्या मेल आयडीवरती पाठवण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते लॉगिन करायचं आहे.
हे झालं तुमचं ॲप कसं प्रकारे घ्यायचं, नोंदणी कशाप्रकारे करायची. आता हे बघा अध्ययन पद्धती. सायबर सुरक्षा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीचा मूक. मूक म्हणजे काय? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स ज्याला आपण तुम्हाला मी उदाहरण सांगितलं होतं बघा मागच्या लेक्चरमध्ये स्वयंबद्दल. स्वयं देखील हे मूक यामध्येच काम करतंय. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. यश एक्स म्हणजे यश एक्झाम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ही वेबसाईट दिली आहे बघा त्याने तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ज्या ठिकाणी बघा आता मी लॉगिन केलेलं आहे ना, हीच वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. यावर तुम्हाला लॉगिन करायचं आहे. अशा प्रकारे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला सर्व अध्ययन साहित्य, व्हिडिओ व्याख्याने, मूल्यांकन ऑनलाईन उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम आहे म्हणजे तुम्हाला स्वतः यामध्ये अभ्यास करायचा आहे. तुम्हाला ॲपमध्ये लॉगिन करायचं आहे. जसं तुम्ही ऑनलाईन लेक्चर बघता एखाद्या कोर्स घेऊन, त्याप्रकारे तुम्हाला जे आहे हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी ॲड केलेला जाईल. तुमच्या ठिकाणी हा तुमच्या फोनमध्ये, तुमच्या ॲपमध्ये जे आहे ही बॅच तुम्हाला ॲड करण्यात येईल. त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर YCMचं स्टुडंट ॲप तुम्हाला यासाठी घ्यायचा आहे. तुमचा जो लॉगिन आयडी असेल, तर लॉगिन आयडी तुम्हाला तुमच्या मेलवरती पाठवण्यात येईल. ठीक आहे. तो मेल आयडीने तुम्ही या ठिकाणी तुम्हाला लॉगिन करायचा आहे तुमचा आयडी पासवर्डने. आता बघा शेवटचं ऑप्शन आहे या ठिकाणी आपलं मूल्यमापन. म्हणजे याचं जे कॅल्क्युलेशन वगैरे आहे फायनल ती कशाप्रकारे होईल? सायबर सुरक्षा अभ्यासक्रमाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने यशएक्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात झाल्यानंतर येईल. ठीक आहे. तर तुम्हाला जी मित्रांनो याची जी एक्झाम वगैरे असणार आहे सायबर सिक्युरिटीची, ती तुम्हाला त्या ॲपमध्येच तुम्हाला द्यायची आहे किंवा तुम्हाला जे आहे जी वेबसाईट दिलेली असेल त्यामध्ये यशस्वी त्यावर देखील तुम्ही लॉगिन करून ऑनलाईन एक्झाम देऊ शकता. ही परीक्षा जी ऑनलाईन आहे मित्रांनो ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला आपण MCQ म्हणतो. एक तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्याला तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील. त्या 4 पैकी जो बरोबर असेल किंवा तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर अशा प्रकारचे मित्रांनो ही जी आहे या ठिकाणी सायबर सिक्युरिटीचा मित्रांनो हा जो प्रोग्राम आहे हा सर्वांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे. तर सर्वांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी जे आहे YCMU स्टुडंट ॲप घ्यावं. शक्यतो Android ॲपमध्येच घ्या. iPhoneवरती सध्या काम करत नाही हे ॲप्लिकेशन्स. त्यावर सर्वांना जे आहे नोंदणी करायची आहे. नोंदणी केल्याशिवाय तुमची समोरची प्रोसेस होणार नाही. ₹500 एवढी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी फी भरायची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या मित्रांनो या ठिकाणी यामध्ये तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला आयडी पासवर्ड मिळेल. त्यावर तुम्हाला लॉगिन करून त्यामध्ये जे आहे ते पूर्ण करायचं आहे. पुन्हा एकदा गोष्ट सांगतो मित्रांनो, हा कोर्स कोणासाठी असणार आहे? जे कोणी UG, PG करत असेल, डिग्री म्हणतो आपण त्याला थोडक्यात. तर त्या डिग्रीवाल्यांसाठी जे आहे हा कोर्स कंपल्सरी आहे. जे जे विद्यार्थी फक्त सर्टिफिकेट किंवा फक्त डिप्लोमा करत असेल, त्यांच्यासाठी कंपल्सरी नाही आहे. तुम्ही केलं तर करू शकता, काही अडचण नाही आहे. परंतु तुमच्यासाठी हे मॅन्डेटरी नाही आहे. परंतु जे विद्यार्थी डिग्री करत असेल किंवा 2 डिग्र्या घेत असेल, तर त्याला हा कोर्स जो आहे तो सर्वांना कंपल्सरी आहे. त्याचं नाव आहे सायबर सिक्युरिटी बरोबर. तर अशा प्रकारचा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी इंटरफेस वगैरे बघायला मिळतो. तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये जे आहे ते लॉगिन वगैरे करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये बघायचं आहे, शिकू शकता वगैरे, वगैरे. ठीक आहे. आता हे मित्रांनो यामध्ये काय-काय असतं, सब्जेक्टमध्ये काय असतं, अटेंडन्समध्ये काय असतं, इनबॉक्समध्ये काय असतं, असाइनमेंटमध्ये काय असतं, क्विजमध्ये काय असतं, हा कॅलेंडर काय भानगड आहे, कॉलेज, लर्निंग असेसमेंट, रिलीज, प्रोफाईल सिलेक्शन, शो कीज वगैरे. जेवढे काही ऑप्शन आहेत मित्रांनो, ह्या सर्वांचा ऑप्शनमध्ये कशाप्रकारे कमांड काम करतात वगैरे, वगैरे. ह्याच्या आतमध्ये काय असते, याच्यामध्ये कुठली-कुठली माहिती बघायला मिळते. ही संपूर्ण गोष्ट मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. तर सर्वांना आपल्यावरती जे आहे आय बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ बघू शकता आय बटनावर क्लिक करून किंवा तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनला देखील या ठिकाणी सायबर सिक्युरिटी कशाप्रकारे जॉइन करायचा, हाऊ टू जॉइन सायबर सिक्युरिटी कोर्स असं तुम्हाला टायटल दिसेल. तर मग त्यावर क्लिक करून तुम्ही जे आहे पूर्ण व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे, की कशाप्रकारे नोंदणी करायची सायबर सिक्युरिटीच्या कोर्ससाठी. ₹500 वगैरे ऑनलाईन फी कशी भरायची, काय भरायची, आयडी पासवर्ड केव्हा मिळेल, कसा मिळेल, ही संपूर्ण गोष्ट तुम्हाला मित्रांनो त्यामध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. अजून कोणाला काही सायबर सिक्युरिटी समस्या असेल, तर त्यांनी जे आहे कमेंट करू शकता किंवा आपला जो मेल आयडी आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. help@परीक्षिताभ्यास.in यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मेलवर मेल करू शकता. ज्यांना कोणाला सायबर सिक्युरिटीचे पूर्ण क्वेशन्स आन्सर ऑलरेडी रेडीमेड पाहिजे असतील, तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायचे असतील किंवा तुमच्याकडे टाईम नसेल लेक्चर बघण्यासाठी वगैरे, वगैरे, तर तुम्हाला संपूर्ण टेस्ट सीरीज 90% पर्यंत किंवा 80% किंवा 85% पर्यंत तुम्हाला जे आहे संपूर्ण क्वेशन्स, त्याचे आन्सर संपूर्ण तुम्हाला सांगण्यात येईल. तुम्हाला जे आहे फक्त त्यामध्ये एक्झाम द्यायची आहे आणि एक्झाम देताना तुम्हाला फक्त त्याचे प्रश्न बघून, त्याचे उत्तर बघून तुम्हाला त्या ठिकाणी टिक करायचे आहेत. तर ज्यांना कोणाला PDF वगैरे पाहिजे असेल संपूर्ण क्वेश्चन आणि उत्तरांची, त्यांनी आपलं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. तर सर्वांना माहिती असेल मित्रांनो आपलं ॲप्लिकेशन कोणतं आहे. परीक्षित अभ्यास ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. यावर तुम्हाला यायचं आहे. ओपन Android यावर क्लिक करायचं आहे. तर Androidचे जेवढे काही युजर असतील किंवा ज्यांच्याकडे Android फोन असेल, त्यांनी आपलं परीक्षित अभ्यास ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. या परीक्षित अभ्यास ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सायबर सिक्युरिटीचा एक कोर्स बघायला मिळेल, सायबर सिक्युरिटी म्हणून. तो कोर्स तुम्हाला जॉइन करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल दिलेली आहे, ज्यामध्ये कशाप्रकारे तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं, दुसऱ्या प्रश्नाचं काय उत्तर लिहायचं, संपूर्ण गोष्टी तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि बाकीचे देखील तुमचे अकॅडमिक कोर्स वगैरे त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर सर्वांनी कृपया ते ॲप घ्यावं. ठीक आहे. आणि मित्रांनो कोणाला काही समस्या वगैरे असेल, तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपला जो मेल आयडी आहे help@परीक्षिताभ्यास.in यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.